छत्रपती एज्युकेअर एंड डॉक्टर प्रवीण कदम इंटर्न ॲट जीएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बीडीएसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्राबद्दल एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग तसेच बीबीएससी अशा सर्व कोर्सबद्दल डिटेलमध्ये माहिती पुरवली जाते. तर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बीडीएसचे टोटल जे आहे तर 5 कॉलेज आहेत. 5 कॉलेज बीडीएसचे गव्हर्नमेंट कॉलेज बीडीएसचे 5 आहेत. त्याचा कट ऑफ आपण बघणार आहोत. ओपन कॅटेगरी असेल तर 470, एससी कॅटेगरी 400, एसटी कॅटेगरी 300, ओबीसी कॅटेगरी 460, एससीबीसी कॅटेगरी 450, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 455, विजे कॅटेगरी 430, एनटी1 कॅटेगरी 420 आणि एनटी2 कॅटेगरी 440, एनटी3 कॅटेगरी 450. या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील प्लस मायनस 10 मार्क तुम्ही पकडून चला, जर तुम्हाला या रेंज मध्ये मार्क असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकते. याचा कट ऑफ खूप जास्त व्हेरिएशन करतो, कारण की जास्त विद्यार्थी रिपीट प्रिपेअर करतात, बीडीएस ला ऍडमिशन घेत नाहीत, त्यामुळे याच्या कट ऑफ मध्ये जास्तीत जास्त व्हेरिएशन होते. याचे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचं पुन्हा कट ऑफ सांगतो मी तुम्हाला. ओपन कॅटेगरी 470, एससी कॅटेगरी 400, एसटी कॅटेगरी 300, ओबीसी कॅटेगरी 460, एससीबीसी कॅटेगरी 450, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 455, विजे कॅटेगरी 430, एनटी1 कॅटेगरी 420 आणि एनटी2 कॅटेगरी 440 आणि एनटी3 कॅटेगरी 450. या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असेल तुम्हाला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकते. आता आपण बघूया बीडीएस प्रायव्हेटचा कट ऑफ. तर बीडीएस प्रायव्हेटचे कॉलेज महाराष्ट्रामध्ये 25 आहेत टोटल. तर याचा कट ऑफ आपण बघूया. प्रायव्हेट मध्ये सेमी गव्हर्नमेंट, याच्यामध्ये तुम्हाला फीस सवलत भेटून जाते. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार तुमचा बेनिफिट भेटत असतो. तर याच्यामध्ये पण ओपन कॅटेगरी जर असेल तुमची तर 300 मार्क, ओपन कॅटेगरी एससी कॅटेगरी असेल तर 385 मार्क, त्यानंतर एसटी कॅटेगरी जर असेल तुमची तर 240 मार्क, ओबीसी कॅटेगरी 290, एससीबीसी कॅटेगरी 270, विजे कॅटेगरी एससीबीसी कॅटेगरी 270, विजे कॅटेगरी 295, एनटी1 कॅटेगरी 270 आणि एनटी2 कॅटेगरी पण 298 आणि एनटी3 कॅटेगरी 290. या रेंज मध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 10 मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीडीएस मध्ये ऍडमिशन भेटू शकते सेमी गव्हर्नमेंट मध्ये. पुन्हा एकदा मार्क सांगतो तुम्हाला. ओपन कॅटेगरी 300 मार्क, एससी कॅटेगरी 385, एसटी कॅटेगरी 240, त्यानंतर ओबीसी कॅटेगरी 290, एससीबीसी कॅटेगरी 270, बीजी कॅटेगरी 293, एनटी1 कॅटेगरी 270, एनटी2 कॅटेगरी 298 आणि एनटी3 कॅटेगरी 290. या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तुम्हाला बीडीएस मध्ये ऍडमिशन भेटू शकते. बीडीएस कडे विद्यार्थ्यांचा कल कमी असतो, त्यामुळे याचा कट ऑफ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. याच्या कट ऑफ मध्ये जास्त व्हेरिएशन करते, जास्त विद्यार्थी रिपीटला प्रिफर करतात. तर पण या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर बीडीएस मध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बीएमएस च्या कट ऑफ बद्दल माहिती घेणार आहोत आणि बीएमएस आणि बीएचएमएस दोन्ही पण कट ऑफ बद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.